बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका वृषाली गावंडे मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी मृतक वृषाली गावंडे यांचे भाऊ सुमित डोसे यांनी प्रशासनाकडे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार होळीच्या दिवशी 2 मार्च रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला होता. सुरुवातीला हा प्रकार अपघात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र नंतरच्या तपासात हा पूर्वनियोजित कट असू शकतो असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मृतक शिक्षिकेचे भाऊ सुमित डोसे यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच या कटामध्ये मोठ्या रकमेची सुपारी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता पाहूया मृतक वृषाली गावंडे यांचे भाऊ सुमित डोसे यांनी दिलेली प्रतिक्रिया. मी वृषाली गावंडे हिचा मोठा भाऊ सुमित डोसे शासनाला विनंती करतो, सदरभूत घटना खूप निंदनीय आहे. 2 तारखेला जो अपघात दर्शवण्यात आला होता जिल्हा परिषद शाळा शिक्षिका वृषाली गावंडे हिचा, तो प्रकार आज खुनाच्या स्वरूपामध्ये, तोही वेल प्लॅन मर्डर खुनाच्या स्वरूपामध्ये नोंद झालेला आहे. आरोपी बरेच गजाआड आहेत, तरी यामध्ये बरेच आरोपी असण्याची शंका मला आहे. कारण जो कुख्यात आरोपी सुपारी किलर हा सापडला आहे, तो फक्त 1 लाखाची सुपारी सांगत होता. परंतु 1 लाखासाठी एवढा कुख्यात आरोपी हा मर्डर करू शकत नाही. आणि शेगावसारख्या ठिकाणी एवढा मोठा कुख्यात आरोपी कसा, याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. याच्या मागचे कारण शोधायला पाहिजे. आणि या घटनेमध्ये जी माझी बहीण हुंडाबळीची शिकार झाली आहे, तिचा पती हा खूपच व्यभिचारी होता. अनेक स्त्रियांसोबत त्याचे संबंध होते. हे माझ्या बहिणीने मला जेव्हा माहिती होती सांगितली होती, तेव्हा मला त्याच्यावर शंका होती. त्यामुळे आणि समोर शेतकऱ्यांनी पण तेच पाहिलं घटनास्थळी. त्यांनीही टाहो फोडला की ही घटना ॲक्सिडेंट नाही तर खून आहे. कारण त्यांना उडवण्यात आलेला आहे, चिरडून गेलेली आहे गाडी. त्यामुळे मी शांत राहून या घटनेवरती काहीतरी एव्हिडन्स वगैरे पाहिजेत, तरच शिक्षा होऊ शकते. त्यासाठी मी पुरावे जमा करण्यास सुरुवात केली. बऱ्याच अडचणी आल्या, तरीही आम्ही कमीत कमी कालावधीमध्ये पुरावे जमा करून जो मुख्य आरोपी आहे याला पकडून देण्यामध्ये पोलिसांची मदत केली, जेणेकरून हा आरोपी ताबडतोब पकडला जाऊ शकते. नाहीतर पुरावे नष्ट होण्याचा खूप भीती होती, किंवा आरोपीही मारला जाऊ शकत होता, जेणेकरून ज्यांनी हे वेल प्लॅन मर्डर घडवून आणलं हे वाचत असते. आणि घरची फायनान्शियल परिस्थिती त्यांची खूप स्ट्रॉंग आहे हे मला माहीत होतं. त्यांनी पैशांचा पुरेपूर उधळण केली आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यांचे पुरावे मी पोलिसांना सांगितले की कुठून पैसा आला असेल, कुठून गेला असेल, तरी 1 लाख रुपयामध्ये सुपारी नाही आहे. तुम्ही सखोल चौकशी करा. शंका खूप वाढत आहेत, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो, याचा तपास हा सखोल व्हायला पाहिजे. त्यासाठी सीबीआय जर नेमल्या गेली तर आज ही घटना उघडीस होण्यास अजून मदत होईल. तसंच श्री उज्ज्वल निकम साहेब यांनाही मी विनंती करतो, शासनालाही विनंती करतो, यांनी सरकारी वकील म्हणून श्री उज्ज्वल निकम साहेब यांना नेमावे, जेणेकरून या नराधामांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे की कोणाच्या बहिणीवर हात टाक्याच्या अगोदर 10 खेप विचार करायला पाहिजे. आज जगासमोर ही घटना महिला जागतिक दिनी समोर आली. खूप धक्कादायक विषय आहे, खूप प्रश्न निर्माण करत आहेत. तरी मी रागावरती संयम ठेवून सर्वांना विनंती करतो, डॉक्टर बाबासाहेब यांची घटना खूप मोठी आहे, शिक्षाही होईलच. परंतु आपण सर्वांनी जी मदत केली त्याकरिता मी सर्वांचे धन्यवाद. पोलीस हे आपलं काम करत आहेत, तरीही शासनाने थोडी यामध्ये दखल घ्यावी आणि आमच्यासारखे जे भाऊ बहिणीच्या मागे तटस्थ उभे आहेत त्यांचासुद्धा बचाव करावा. उद्या चालून जर काही
आमच्यासोबत झाले तर हे मीडियाद्वारे माहिती पाहिजे म्हणून हा छोटासा केविलवाना प्रयत्न. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.